बेस्ट फ्रेंडच आहे. फर्स्ट टाइम कोणी माझ्यासाठी म्हणजे इतकं करत, कारण माझ्यासाठी असं कोणी केलेलं नाही. मला गिफ्ट एकदम जास्तच आवडलेलं आहे. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम टू माय चॅनल. आणि आय होप तुम्ही सर्व ठीक असाल. पण आज तुम्ही विचार करत असाल की मी आज आणखी कुठे जात आहे. तर मला स्वतःला नाही कळत आहे की जायचं की नाही जायचं. कारण माझी फ्रेंड शिवानी ती आलेली आहे गावावरून आणि तिने मला कॉल करून बोलली की तू पण ये कॉलेजला. तर मी कालच गेलेली, पण तिने बोलवलं मला आणि मला थोडं इमोशनल झाल्यासारखं पण होतं आहे. कारण माझ्यासाठी असं कोणी केलेलं नाही सध्याच, म्हणजे असं माझ्या फ्रेंड सर्कलमधून नाही केलेलं आहे कोणी. फर्स्ट टाइम कोणी माझ्यासाठी म्हणजे इतकं करत आहे. आणि तिने मला बोलवलं याच्यासाठी आहे की ती बोलली तुला तुझ्या लग्नाचं गिफ्ट आतापर्यंत नाही दिलेलं आहे, तर तिने तेच घ्यायला बोलवलेलं आहे. मला आधीपासूनच असं म्हणजे घ्यायला आवडत नाही कोणाच्या पैशाने. कोणाची माझी बेस्ट फ्रेंडच आहे पण तरी. आणि तुम्हाला सांगते आमची फ्रेंडशिप कशी म्हणजे कोणत्या क्लासमध्ये झाली होती. आमची फर्स्ट इयरमध्ये अजिबातही फ्रेंडशिप झालेली नव्हती. आम्ही सेकंड इयरमध्ये फ्रेंड्स बनलेलो छान, सेकंड इयरपासनं. कारण फर्स्ट इयरमध्ये मी दुसऱ्याच फ्रेंडसोबत राहत होती आणि सेकंड इयरमध्ये ही मिळाली, तर हिच्यासोबत मी थर्ड इयरपर्यंत बरोबर राहिली. म्हणजे छानच फ्रेंडशिप होती आणि आजपर्यंत आमचा कधीही झगडा झालेला नाही आहे. एकदम छान चालू होती. आणि लास्ट इयरमध्ये सरांनी म्हणजे आमचं सेंटर वेगवेगळं लागलं होतं. म्हणजे हमेशा तर आमच्या सोबतच लागायचं, पण एकदम लास्ट इयरला वेगवेगळे झालेलो आम्ही. आणि आता खूप दिवसाच्या नंतर आम्ही भेटणार आहोत. तर तुम्हालाही दाखवते की काय करा. आणि मला सुचतही नाही की काय बोलायचं, कारण मला स्वतःला असं छान नाही वाटत आहे. चला तर भेटू मग तिथे गेल्याच्या नंतरच. तर गाईस आमची फ्रेंडशिप अशी होती की सर मॅडम वगैरे विचारायचे, जर ती एखाद्या दिवशी एकटी गेली आणि मी नाही गेली तर विचारायचे तू आली ती नाही आली असं विचारायचे. अशी फ्रेंडशिप होती आमची. आणि जर तिला कुठलं काम असलं कॉलेजमध्ये, तिला आली मी आली तर ती मला सांगायची कॉल करून की हे काम करले ना वगैरे वगैरे. आणि जर मी गेली माझं काम असलं कुठलं तर ती पण करून द्यायची. अशी आमची एकदम छान फ्रेंडशिप होती, एकदम प्युअर. तर बस अशीच होती आमची फ्रेंडशिप. चला तर आता जाऊन तिथे भेटूया तिला. आणि इकडे बघा माझ्या ताईचं काही वेगळंच चालू आहे. इथे मला पुराण्या फोटो पाठवत आहे आणि हसत आहे. चला तर मी आता पटकन रॅपिडो बुक करते आणि रॅपिडोने जाते. रॅपिडोने याच्यासाठी जाते कारण बसने जायला मला खूप जास्त उशीर होऊ शकते, म्हणून आता रॅपिडो बुक करते आणि रॅपिडोने जाते. चला तर मग भेटू तिथे गेल्याच्या नंतरच. कॉलेजच्या आतमध्ये हिचं फर्स्ट रिॲक्शन दाखवते तुम्हाला. ते बघा तिथे उभी आहे. तुझी देखी दे. अरे वा. आणि हे बघा मेट्रोमध्ये इथे तिकीट काढून झाल्यानंतर लोक डस्टबिन मध्ये टाकण्याच्या ऐवजी इथे फेकून ठेवतात. तू का फेकेंगी बता ना. तू का अब देखते ये डस्टबिन में फेकते की नीचे फेकते. डस्टबिन इथे उतरल्याबरोबरच ठेवलाय, तरी तिथे वरती फेकून ठेवलाय. डाली आहे ना डस्टबिन में, पण डस्टबिन मध्ये टाकलं. आलेलो आहोत आम्ही हल्दीराम मध्ये, काहीतरी खातो मग जातो घरी. और मी आणि इथे कोणीच नाही आहे ऑर्डर घ्यायसाठी. इथे बघा किती सुंदर गिफ्ट ठेवलेले आहेत. खूप छान पॅकिंग केली आहे सर्व याची. बाय बाय. चला आता मी बस स्टॉपवर आलेली आहे. जर बस मिळाली लवकर तर बसने जाईल आणि जर नाही मिळाली लवकर तर रॅपिडोने जाईल, बघू. आणि मी आता बसनेच आली पटकन कारण बस लागूनच होती. चला तर आता मी घरी जाते लवकर. मी आता घरी पोहोचलेली आहे आणि तुम्हाला गिफ्ट दाखवते की तिने काय दिलं. थांबा, हे बघा, हे आहे ते गिफ्ट. मला खूप जास्तच आवडलेलं आहे कारण फिटिंगला मला एकदम बरोबर आलेलं आहे. छान वाटत आहे. थँक्यू सो मच शिवानी. मला गिफ्ट एकदम जास्तच आवडलेलं आहे. आणि आय एम सॉरी मी तुम्हाला माझा ड्रेस पूर्ण नाही दाखवू शकत आहे. थांबा मी सरळ व्हिडिओमध्ये बघते दिसते का तर मग तुम्हाला दाखवते. आणि माझ्यासाठी मला म्हणजे इतकं गिफ्ट वगैरे असं कोणी दिलेलंच नाही आतापर्यंत माझ्या फ्रेंड सर्कलमधून. आणि फर्स्ट टाइम झालेलं आहे तर माझ्यासाठी हे खूप छान वाटतं आहे मला. थँक्यू सो मच शिवानी. मी सांगू नाही शकत आहे इतकं जास्त छान वाटत आहे. चला मी आता पटकन फ्रेश होते. आणि अशी गोष्ट अजिबातही नाही आहे की तिने मला गिफ्ट दिलं म्हणून मला खूप जास्त आवडत आहे. ती आधीपासूनच आमची फ्रेंडशिप छान आहे आणि ऑब्व्हियसली गोष्ट आहे कोणी आपल्यासाठी इतकं करणार तर छानच वाटेल. आणि हा व्लॉग मी आता इथे सेंड करताय कारण हा व्लॉग पूर्ण शिवानीसाठी. कारण मला आता एकही काही क्लिप ॲड करायची इच्छा होत नाही आहे. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.